नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 शनिवारपासून सुरू होतोय अतिशय पवित्र मानला जाणारा असा चातुर्मास. चातुर्मासाची वैशिष्ट्ये काय आहे तर भगवंताची सेवा करण्याचा, भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा, भगवंताचे व्रताचरण करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजे चातुर्मास. असं म्हणतात या 4 महिन्याच्या काळामध्ये केलेली सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येक जण काही ना काही नियम करत असतात, काहीतरी व्रत करत असतात. तर या चातुर्मासामध्ये अशी कोणतीही प्रभावी सेवा आहे जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होईल. असेच 25 प्रभावी व्रत किंवा हे चातुर्मासाचे पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं तर त्यासाठीच मी तुम्हाला अगदी छोटे छोटे व्रत सांगणार आहे. तर ही आपण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा की काय काय छोटे व्रत तुम्हाला या चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून हे घ्यायचं आहे. सुरुवातीला सांगते की खूप मोठी उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत, खूप नियम आपण करून ठेवायचे नाही. आपल्या वेळेनुसार व्रत निवडा. बघा, सुरुवातीला कोणतेही व्रत करत असतो आणि मग पुढे पुढे हळूहळू नियम म्हणजे जे नियमानुसार व्रत केलेले आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागतं तर वेळ द्यायला लागतो आणि सातत्य देखील ठेवायला लागतं आणि ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग एक प्रकारचं अपयश आपल्याला येतं आणि त्याच्यातून आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे, आपण संकल्प केला पण आपण पूर्ण नाही करू शकलो. आणि म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा, ज्याला की आपल्याला 2 किंवा 3 मिनिटं दिवसभरातले देता यायला पाहिजे. जितका तुम्ही संकल्प छोटा कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो आणि मग नित्यनेमाने आपण तो पूर्ण देखील करू शकतो. आणि म्हणून छोट्या छोट्या संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण 25 व्रते पुढे पाहणारच आहोत. पण बघा, त्या अगोदर या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे 3 मुद्दे आचरणात आणायचे आहेत. तर ते कोणते ते आपण प्रथम जाणून घेऊया. आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 3 प्रकारचे तप हे सांगितलेले आहेत. एक तप आहे शारीरिक तप, दुसरे मानसिक तप आणि तिसरे आहे वाचिक तप. आपल्या अशाच पद्धतीची 3 तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहे. आता बघा, एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे. म्हणजे जसे की बघा, आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरात का होईना पण भगवंताच्या नावाने लावणे, रोज एखादी पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जीव घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तसेच रोज मुंगीला साखर देणं, तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता. किती छोटे छोटे उपाय आहेत आणि यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो, जेणेकरून आपल्याकडून हे शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं. किंवा याच्यामध्ये आणखी कुठले तुम्ही वेगळे छोटेसे तप देखील करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्याच्यासाठी की खूप आपल्याला असा खूप वेळ घालवायचा जास्त नाही आहे आणि म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत देखील खंडित होणार नाही. तर अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता या वाचिक तपामध्ये काय करायचं, वाचिक तप म्हणजे काय की वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासाने केलं जातं. रोज बोलताना छान वाक्य आपण बोलायचे आहेत. आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल, दुःख होईल, क्लेश होईल असं वाक्य चातुर्मासाच्या काळात आपण काढायचे देखील नाही. म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असंच काहीतरी आपण करायचं आहे. आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे आपण हे काय करायचं आहे, एक छोटंसं व्रत याच्यातलं घ्यायचं आहे. तर याच्यातलं छोटंसं व्रत आपण काय घेणार की आपल्याला काय शक्य आहे 4 महिने करणं. तर मग याच्यामध्ये तुम्ही हरिपाठाचं वाचन 4 महिने हे करू शकता. ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक ओव्या आपण म्हणून 1 ते 10 ओव्या रोज वाचण्याचा देखील संकल्प हा करू शकतो. किंवा अथर्व शीर्ष आहे, श्री सुक्तम आहे, पुरुष सुक्तम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, शिवलीलामृताचा एखादा अध्याय आहे किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो. याच्यासाठी हार्डली अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतात. असा छोटासा जर संकल्प केला आपण किंवा भगवंताच्या नामाची एखादी माळजप देखील करणे आहे. जसा जरी आपण छोटासा संकल्प केला तर आपण सहजपणे तो करू देखील शकतो. दिवसातले 4 मिनिटं आपण भगवंतासाठी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचं म्हणून जर द्यायचं ठरलं तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि अशा प्रकारे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण देखील होऊ शकतं. आता तिसरा मुद्दा येतो महत्त्वाचा, तो म्हणजे मानसिक तपाचा.
आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे, आपल्याला मन अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे, जमलं तर मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मानसिक तप करायचं आहे. पण समजा आता आपलं ठरलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरही चिडचिड करायची नाही, कुणाला रागवायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही, पण तरीसुद्धा कधी कधी आपल्याकडून अनावधाने या सगळ्या गोष्टी होणार, म्हणजे आपण अगदी संत पदाला पोहोचलेलो नाही. कधी कधी आपल्याला राग येतो, कधी मुलाने एखादी काही गोष्ट आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली करून, तरी आपल्या मनात थोडासा राग येऊ शकतो. चातुर्मासात आपल्याकडे मानसिक तप तर होणार नाही, आणि मग याच्यासाठी दुसरा साधा पर्याय काय आहे, आपण मानसिक तप कसं करायचं, तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची 108 जप माळ असते, तर ती एक माळ जप करायची. अगदी साधा सोपा हा पर्याय आहे. दुसरी गोष्ट, आपण भगवंताची मानसपूजा देखील करायची आहे. मग ते तुम्ही दिवसभरात कधी देखील करू शकता. जप हे सद्गुरूंचं करा, तुमच्या इष्टदेवतेचं करा, त्याच्यासाठी तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. आणि दिवसभरातले अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही भगवंताची मानसपूजा देखील करू शकता. आता मानसपूजा म्हणजे काय, तर मनामध्ये चांगले विचार, दुसऱ्याबद्दल चांगले विचार, किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे, देवाचं नामस्मरण. तर आपल्याला या 3 पद्धतीने चातुर्मासातलं सोप्या पद्धतीने व्रत हे करता येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की या तिन्ही पद्धतीने व्रत करायचं आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता, किंवा वाचिक तप देखील करू शकता. याच्यातल्या कुठल्याही एका पद्धतीने जरी तुम्ही चातुर्मासातलं व्रत घेतलं, पण एक अट आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला, म्हणजे आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या शनिवारी सुरू करायचं आहे, आणि कार्तिक एकादशीला हे संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. पण बघा, तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे, किंवा आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्कीच देईल, याची तुम्हाला अनुभूती पण येईल, आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या चातुर्मासामध्ये प्राप्त करता देखील येईल. बघा, या व्यतिरिक्त अजून साधे सोपे छोटे 25 व्रत तुम्हाला करता येतील, तेही थोडक्यात पाहूयात. चातुर्मासामध्ये स्तोत्र पठण, लेखन, सेवा याचबरोबर दानाचे विशेष असं महत्त्व आहे. तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटे छोटे व्रत आहेत ते आपण करू शकतो, ते देखील आपण पाहूयात. नंबर 1, पहिले व्रत आहे देवासमोर एक धान्य एक दक्षिणा ठेवावी, याला नित्यदान असे म्हणतात. किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सत्पात्री किंवा मंदिरात ते दान द्यावे. उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावा. नंबर 2, आता दुसरे व्रत आहे पृथ्वी पूजा व्रत. रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू फुले वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी. उद्यापनाला आईला साडी नेसवावी. पृथ्वी म्हणजे आई म्हणून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे. समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले हा श्लोक जो आहे पृथ्वी मातेचा, तो श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा किंवा हे व्रत आहे ते करायचं आहे. तिसरे व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत. याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती आहे. तसे दाम्पत्य पूजा व्रत कसं करावं, तुळशीमध्ये बाळकृष्ण जोडीने ठेवून यांची पूजा करावी, आणि हे पूजन दररोज करावे, किंवा शक्य नसल्यास दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे. उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन मिळवून, म्हणजे पती पत्नी एक दाम्पत्य जीव घालावे. पुढचं व्रत आहे देवासमोर एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढावे, आणि ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासिनीला दान द्यावा. हे व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ देखील सविस्तर चॅनलवरती आहे. पुढचं व्रत आहे पंचामृत व्रत. तर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज पूजा अभिषेक करावा, किंवा हे शक्य नसेल तर दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावे, किंवा लोण्यात श्रीकृष्ण ठेवून त्यांची पूजा करून ते लोणी दान करावे. हे देखील अतिशय श्रेष्ठ असे चातुर्मासात केले जाणारे व्रत आहे. तर पंचामृताचे हे जे व्रत आहे ते आपल्याला आपल्या आवडीसवडीने देखील करू शकता. पुढचं 7वं व्रत आहे दर द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गाजर देऊन ओटी भरा, किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या, किंवा द्वादशीला साडी किंवा सुपवन द्यावे. थोडक्यात चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून किंवा तिला सौभाग्याचे अलंकार हे दान द्यावे. पुढचं व्रत आहे दर द्वादशीला मेहून जीव घालू शकता. द्वादशीला आपल्याला हे मेहून जीव घालण्याचं व्रत देखील आपण चातुर्मासात करू शकतो. याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादशींचं, म्हणजे 9 मेहून एकत्र जेवायला घालून यथाशक्ती वस्त्र देऊन ओटी भरा.
पुढचं व्रत आहे दर एकादशीला देवाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करणे. म्हणजे चातुर्मासात येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या संपूर्ण एकादशीने 108 किंवा 1008 तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वरूपाला जसं श्रीकृष्ण, बालाजी, श्रीराम यांना आपण अर्पण करायचं आहे. याचं उद्यापन शेवटी गरजूंना दान करावे म्हणजे अन्नदान वगैरे तुम्ही करू शकता. पुढचं 10वं व्रत आहे तुळशी अलंकारिक पूजा व्रत. हे व्रत दर द्वादशीला करायचं असतं. तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजे नथ जोडवी, बांगड्या, मंगळसूत्र घालून ओटी भरावी, पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे. आता दर द्वादशीला याच वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता आणि ज्यावेळेस शेवटची द्वादशी म्हणजे कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन एका सुवासिनीला तुळशी माता म्हणून दान द्यायचं आहे. 11वे व्रत आहे पंचामृत चातुर्मास व्रत. म्हणजे दर महिन्याला चातुर्मासातील एक एक वस्तू सोडायची, नंतर ती दान द्यायची. चातुर्मासातील एक एक वस्तू सोडणे म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण दूध सोडले तर मग दही, त्यानंतर महिन्यामध्ये साखर, नंतर तूप, नंतर केळी अशी एक एक वस्तू सोडायची. यापैकी कोणती एक एक वस्तू आपण प्रत्येक महिन्यामध्ये सोडू शकतो आणि त्यानंतर उद्यापनाला सर्व वस्तू आपल्याला दान करायचे असतात. 12वे व्रत आहे रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा. गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी आणि गायीला घास म्हणजे चारा द्यावा. उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे. आता आपण गाय तर दान करू शकत नाही आणि मग आपण एखादी चांदीची, पितळेची एखादी गायीची मूर्ती जी आहे ती शक्य होईल ती तुम्ही दान करावी. 13वे व्रत आहे दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावा आणि संकल्प करून सत्पात्री दान द्यावे. त्यानंतरचे 14वे व्रत आहे नित्य देवदर्शन व्रत. कुठल्याही एका मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणेचा नियम आपण यामध्ये करू शकतो. उद्यापन दानपेटीमध्ये दान करावे. 15वे व्रत आहे लक्ष पुष्पार्चन व्रत. पारिजातक किंवा इतर सुवासिक लक्ष फुले 1,00,000 फुले आपल्या इष्ट भगवंताला अर्पण करू शकता. 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले हे आपल्याला 4 महिन्यात अर्पण करायचे असल्याने रोज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता. फक्त 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले झाली पाहिजे एवढेच. 16वे व्रत आहे दीपदान. आपल्याला या व्रतामध्ये दररोज एक तुपाचा दिवा लावायचा. हा दिवा आपल्याला आपल्या घरातल्या देवघरात लावायचा आणि दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयदान करणे किंवा मंदिरात तेल दान करणे. यामध्ये आपण दररोज एक कणकेचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आणि एकादशी आल्यानंतर जी द्वादशी येते त्यामध्ये आपण छोटासा हा एक दिवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो. 17वे व्रत आहे दररोज तुळशी मातेला प्रदक्षिणा. यामध्ये 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा आपण घालू शकतो. चातुर्मासामध्ये तुळशी पूजेला, विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे यातील एखादे व्रत करण्याला काहीच हरकत नाही. अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे. उद्यापनाला आपल्याला सुवासिनीला ओटी भरून सौभाग्य अलंकार हे द्यावेत. 18वे व्रत आहे तुळशी पूजा. दबक तबक दान व्रत. म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू आपण नेतो त्या वस्तू दान करावेत. हे दान दर द्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मास आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे दान करू शकतो. यामध्ये निरंजन, कलश, करंडा, पूजेचे ताम्हण इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो. पुढचं व्रत आहे लक्षवाती करणे, लावणे किंवा ओटी भरणे. लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे असं आपण संकल्प या चातुर्मासामध्ये देखील अवश्य करू शकतो. 20वा व्रत आहे गुप्तदान व्रत. बघा हे व्रत कसं करायचं हे बघूया. अतिशय श्रेष्ठ असं हे व्रत आहे. गुप्तदान व्रत द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती, पवळे, सोने, चांदी. आता हे आपण शक्यतो दान देऊ शकत नाही, त्यामुळे काही ठराविक पैसे लपवून म्हणजे गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे. देणाऱ्याला काय दिलं आहे हे सांगू नये असं गुप्तदान संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक द्वादशीला तुम्ही करू शकता. 21वे व्रत आहे सुवासिनीला साडी किंवा अलंकार आदी वस्तू इत्यादी दान करू शकता. आता सुवासिनीला ओटी, साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो, पण हे कधी करायचं आहे तर हे द्वादशीला करायचं आहे. 22वे व्रत आहे ते म्हणजे गोपद्म व्रत. म्हणजे दररोज रांगोळीने नित्यनेमाने 3 किंवा 33 गोपद्म काढून त्यांची पूजा करणे आणि कार्तिकीय द्वादशीला या व्रताचं उद्यापन एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं आहे. गोपद्म व्रताचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. पुढचं व्रत आहे 5 जणीला रोज हळदी कुंकू लावणे. उद्यापनाच्या वेळी 5 जणींना जेवायला सांगून ब्लाऊज पिसाने ओटी भरणे. पुढचं व्रत आहे आकाश धरतीची पूजा करणे. उद्यापन आहे आई वडिलांना कपडे करणे.
तसेच तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे, 4 महिने नारायणाला फळं आणि फुले वाहणे, अतिथीला भोजन देणे, 4 महिने जमिनीवर झोपणे, 4 महिने पंत्रावळीवर जेवण करणे, 4 महिने फलाहार घेणे किंवा एक टाइम जेवण करणे, जमिनीवर बसून जेवण, मांस आणि दारू न घेणे, अशा रीतीने तुम्ही पालन करून तुम्ही चातुर्मास व्रत हे करू शकता. तर त्याचे उद्यापन हे तुम्ही शेवटी एखाद्या व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान, तुमच्या इच्छेनुसार काही दान जे काय करायचं आहे ते करू शकता. तर अशा पद्धतीने या चातुर्मासामध्ये तुम्ही शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीने एक एक तप व्रत कुठलेही केलं तरी चालेल. आणि हो, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही पद्धतीचं तप करायला काही हरकत नाही. आणि बघा, ज्यांना शक्य आहे ते रोज अशा कुठल्याही तिन्ही पद्धतीने जरी तुम्ही व्रताचरण केलं तरी खूप छान पद्धतीने या चातुर्मासाचं पुण्य हे प्राप्त होईल. तर या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. अर्थात सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून कुठलाही दुःख क्लेश न देता घरी बसल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.